आज आपल्यासोबत रामनाथजी खोड, जे अगदी धर्म कशाला म्हणायचं, म्हणजे धार्मिक माणूस कसा असावा, म्हणजे त्या वेशभूषेवर ठरत नाही, किंवा तो केस वाढवले, मोठा गंध लावला, हातामध्ये दोरी गंडे, किंवा तो दाढी वाढवलेला म्हणून साधू संत ठरत नसतो. एक साध्या वेशामध्ये एक संत वृत्तीचा व्यक्ती कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण रामनाथ खोड आहे. कारण देवस्थान वाचवण्यापासून ऐतिहासिक स्थळ वाचविण्यापर्यंत त्यांचं मोलाचं योगदान आहे. जेवढी बीड जिल्ह्यामधल्या जमिनी असतील देवस्थानाच्या किंवा ते संस्थानं असतील ते वाचवणं, मूळ पद्धत स्वरूपामध्ये टिकवणं आणि सरकारी दरबारी नोंदी नसलेल्या पुन्हा नोंदी लावणं, एवढं उत्तम काम करणारा आणि शिवाय कोणत्याही संघटना पाठीविषयी उभं राहत नसताना एकला चलो रेचा नारा देत त्यांनी आतापर्यंत जेवढं धर्म कार्य केलंय त्याबद्दल त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. रमनाथजी, मला सांगा की खरंच आता ही देवस्थानं जी आहेत, आजची सगळी देवस्थानं ती धर्म प्रसाराची केंद्र राहिली आहेत. मुळात तुम्ही विचारलेला प्रश्न हा खूप धार्मिक धर्मासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की आजचे जे धार्मिक आस्था आहे आणि आस्थेचे जे स्थळं आहेत ते आज धर्मासाठी कमी आणि राजकारणासाठी जास्त केंद्र झालेले आहेत. म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे की राजकीय केंद्र बनलेले आहेत. धार्मिकता ही तुम्हाला कमी प्रमाणात आणि राजकारण जास्त प्रमाणात दिसेल. म्हणजे ह्या श्रद्धेचा सरळ सरळ बाजार मांडला गेलाय का? अध्यात्म सगळं संपलंय का असं म्हणता येईल का? नाही, असंही म्हणता येणार नाही. कारण आध्यात्मिक लोक जे येणार आहेत, जे भक्त येतात ते आस्थेने आणि ते ह्यानेच येतात, ते मनातून येतात, त्यांची श्रद्धाच असते. भक्तामध्ये फरक पडलेला नाही. नियंत्रक जे असतात आणि त्याचे सेवेकरी जे आपण म्हणतोय त्यांच्यामध्ये जो बदल झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे. म्हणजे ह्या नेमका या देवस्थानाच्या संपत्तीवर आणि जमिनीवर नेमकी वक्र दृष्टिकोनाची डोळा कोण ठेवू नये, कुणी खाल्ल्या जाणीवपूर्वक राजकीय शब्द वापरताय. राजकीय म्हणतो आपण त्यावेळेस नेमके हे विश्वस्त मंडळींनी या संपत्ती विकल्यात का, जमिनी विकून खाल्ल्यात का, का ते त्यांच्याकडे स्वतःचा कब्जा केलाय त्यांनी? बहुतांश बीड जिल्ह्यातले अनेक देवस्थान आहेत त्याच्या जमिनी विक्री केलेल्या आहेत. काही देवस्थानाच्या ज्या जमिनी त्या स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या आहेत लोकांनी. म्हणजे ते नावावर करून घेणारे कोण आहेत? एक तर पुजारी, एक तर ट्रस्टी, नाही तर दुसरा तो राजकीय नेता. याच्या व्यतिरिक्त तर तिसरा व्यक्ती कोणीच नाही ना. की सामान्य माणूस गेलाय, भक्त गेलाय आणि त्या भक्तांनी स्वतःच्या नावावर करून घेतली, असे प्रकार झालेलेच नाही. हे देवस्थानाला अनेक जमिनी आहेत, हजारो एकर जमिनी आहेत एका देवस्थानाला. पण आज ते देवस्थान भूमिहीन झालेले आहेत. आज त्यांची अवस्था अशी झालेली, एकरावरचे मंदिरं गुंट्यावर आलेली आहे. आता देवाचं देवपणच देवळात ठेवलं नाही म्हणल्यानंतर मग बघा त्याची अवस्था कशी झालेली असेल. तर हे देवाचं देवपण आणण्यासाठी त्या देवाला मला राजकारण विरहित करून त्याचं पावित्र्य राखावं लागल, तेव्हा धर्म टिकेल. मग तुम्हाला सरळ सरळ असं म्हणायचं की कुठेतरी या पावित्र्याचाच भंग केला जातोय. मग आता हे संघटना आहेत, धार्मिक संघटना, त्या पावित्र्य जोपासण्यासाठी त्यांचं काही योगदान आहे का? नाही, पूर्वीचे जे धार्मिक संघटना होत्या ते आस्थेच्या राजकारण करत नव्हत्या. म्हणजे ते आस्थेचे खेळत नव्हते, म्हणून आस्था आणि धार्मिकता टिकून राहायची, पावित्र्य बी टिकून राहायचं. परंतु आता ह्या संघटना पूर्णतः राजकीय पक्षाशी जुळल्या गेल्यामुळे आता ते त्या धर्म आणि त्याच्यावर राजकारण व्हायला लागले. आणि राजकारण व्हायला लागल्यामुळं त्या धर्माचं जे धर्माचं आणि ते देवपणाचं आणि पावित्र्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये जे कोणीतरी दाढी वाढवलेला महाराज होता आणि आता सध्या समाज माध्यमावर त्याची एक रील्स, म्हणजे चांगल्या पद्धतीने तो पेढे वाटतोय आणि पेढे वाटताना म्हणतोय ममता बानो हरली आणि एक पक्ष, राजकीय पक्ष जिंकला म्हणून तो मुलांना पेढे वाटतोय, तो आनंद व्यक्त करतोय. म्हणजे अशा पद्धतीनं ही धार्मिकतेच्या नावावर राजकारण केल्यामुळं कुठंतरी धार्मिकतेला तडा जातोय का लोकांच्या? आता हे जे लोक आहेत, तुम्ही जे सांगितलेले जे बुवा बाजी, यांचा आणि धार्मिक काही संबंध नाही.
त्यो म्हणजे तो धार्मिकतेचा पोशाख घालून हा. हे फक्त धंदा ते करतायत. तो धंदे करणारे ते लोक आहेत, त्यांचा आणि त्या धार्मिकतेचा आणि त्या पवित्रता धर्माचा काही विषय येत नाही यांच्यामध्ये. जो माणूस धर्माचं कार्य करतो तो राजकारण करतच नाही. त्याच्यासाठी सर्व समान असतंय, सर्व समान असतं. त्याच्यात त्याला काही देणं घेणं, कोण हारला कोण गेला त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नसते. त्याला फक्त एक देव आणि धर्म आणि आस्था एवढंच त्याच्या मनात असतं. बाकी कोण जिंकला कोण हारला, जो जर हारला जिंकल्याची भाषा करतो तो महाराज कसा म्हणायचा. हारल्या जिंकण्याची भाषा राजकारणीच करतात. म्हणून तो हे हारले जिंकल्याची भाषा जे करतात आणि जे पक्षाचं आणि राजकारणाची नावं घेतात, याला तुम्ही धर्माशी कसं जोडता. पण हे सगळे हे जे म्हणजे पक्षाचा प्रचार करणारे केंद्र बनली आहेत काय निव्वळ अध्यात्माचा प्रसाराची केंद्र झाली आहेत आता? नाही नाही, हे मुळात राजकीय प्रत्येक पक्षाने आपापला माणूस तिथं प्रत्येक ठिकाणी असा सोडलेला आहे हा आणि प्रत्येकाच्या दुकानं आहेत. हा हा पण त्या दुकानं कशा आहेत, हा. त्या दुकानावर कुणी तुम्ही बोललं हम्म. की त्याला धर्माचं भावनिकतेचं राजकारण केलं जातं आणि मग तुमच्यावर आसूड वडल्या जातो. मग नेटकरी हे जे असतात तुमच्यावर तुटून पडतायत. पण ते ह्याचा विचार करत नाही की आपण धर्म आस्था ही राजकारणात गेल्यामुळं एक काळ असा होता की जे कोणी धर्मावर न बोलणारे लोक, आज ते धर्म तुम्ही राजकारणात नेल्यामुळं ज्याचं राजकारण होतं त्याच्यावर टीका होत असते. तेच प्रकारे इथं चालू आहे. हे लोकांनी आपल्या आपल्या दुकानात, म्हणजे त्यात एक पक्ष नाही, प्रत्येक पक्षाची दुकानदारी आहे. म्हणजे आता मी म्हणतो रामकृष्ण हरी, तुम्ही म्हणता जय श्रीराम. म्हणजे जय श्रीराम म्हणणंही पाप नाही आणि रामकृष्ण हरी म्हणणंही पाप नाहीये, दोन्ही पुण्याच्याच गोष्टी. पण या गोष्टी कुठंतरी राजकीय अंगाने गेल्यामुळं कुठंतरी त्या आध्यात्मिकतेला कुठंतरी कमीपणा येतोय, असं तुम्हाला वाटतं नाही का? बरोबर आहे. आपण जे रामकृष्ण हरी जय हरी हा. जे बोलतो त्याच्यात त्याचं जे प्रमाण आहे शांततेचं प्रमाण आहे. आणि आपण जय श्रीराम म्हणतो ते ॲग्रेसिव्ह, म्हणजे ॲग्रेसिव्ह पण आहे. दोन्ही एक हेच आहे. पण आपण त्याला जर बघितलं रामकृष्ण हरीमध्ये जे हे दिसतंय आपल्याला, म्हणजे तो एक हिंसक उन्माद वाटतो त्यामध्ये की कुठंतरी तुमच्या अंतकरणामधला राग द्वेष उफाळून यावा अशा पद्धतीची ती गोष्ट आहे का काय? हो, रामकृष्ण हरीमध्ये राम हा शांत आहे. हा 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 हा. आणि जय श्रीरामातला जो समजा राम आहे तो तुम्हाला ॲग्रेसिव्ह वाटतो. कारण तिथं राजकारण दिसते. रामकृष्ण हरीमध्ये तुम्हाला राजकारण दिसणार नाही. दोन्हीचं कार्य एकच आहे, धर्माचं कार्य. तेही हिंदू धर्माचं कार्य करतात, हेही हिंदू धर्माचं कार्य करतात. पण एक राजकारणाशी जोडल्या जाते आणि एक वारकऱ्यांशी जोडल्या जाते. परंतु वारकऱ्यामध्ये बी आता राजकारण शिरलेलं आहे आणि इकडेही राजकारण आहे. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट राजकीय हेतूने बोलताय तर त्याला धर्माशी कशाला जोडताय? आता तुम्हाला तर अनुभव आहे की तुम्ही शनी देवस्थान तुम्ही कशा पद्धतीनं वाचवलं याचा तुम्हाला तुमचा संघर्ष आहे त्यामध्ये. पण एक सांगा, त्या जमिनी किंवा त्या शनी देवस्थानचं ती जी संपत्ती गिळंकृत करणारे इतर धर्मीय किती होते? कोण आहे ते? म्हणजे हिंदूच असतात ही मंडळी का वेगळ्या परकीय धर्माचे? समजा की आता शनी देवस्थान आहे, किती मुसलमानांनी तिथे अतिक्रमण केली? कारण आपला पहिला तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदू मुस्लिम असाच वर्ग चालतो दोन. मग किती मुस्लिमांनी शनी देवस्थानाच्या जमिनीवर कब्जा केलेला आहे? नाही, मुळात आपण एक विचार केला ना, हा प्रश्न तुम्ही जे विचारलेला आहे ते आपण डायरेक्ट धर्माशी जोडण्यापेक्षा हे जे लोक आहेत अतिक्रमण धर्माशी नाही म्हणत आहे मी. मला काय म्हणायचं माहितीये का, धर्म वेगळा, धार्मिक म्हणजे देवस्थानाच्या संपत्तीवरती त्या जमिनीवरती कब्जा किती मुस्लिमांनी किती हिंदूंनी केला, म्हणजे आपल्याला ते कळून येईल की नेमकं हिंदू धर्माला किंवा त्या देवस्थानाच्या संपत्तीला धोका कोणाचा आहे. नाही, मुळात आपले जे हिंदू धर्माचे जे देवस्थान आहेत
आपल्या हिंदू धर्माच्या देवस्थानावर अतिक्रमण आपल्या हिंदू धर्माचेच आहेत, इतर धर्माचे नाही. आणि मुस्लिमांच्या जे काही त्यांचे जे काही धार्मिक स्थळं आहेत त्याच्यावर मुस्लिमाचेच अतिक्रमण आहेत, हिंदूचे नाहीत. म्हणजे आपापल्या धर्मातल्या लोकांनीच आपल्या आपल्या धर्मातले आस्थेचे स्थळं अतिक्रमण केलेले आहेत आणि ते नागाच्या फण्यासारखे बसलेले आहेत आणि तेच धर्माच्या गोष्टी आम्हाला शिकवत आहेत. म्हणजे जिथं म्हणजे ज्याचं देवस्थानाच्या संपत्तीवर डोळा आहे तोच तुम्हाला अध्यात्म शिकवतो. हो, राईट, म्हणजे बरोबर. किती खेदाची गोष्ट आहे. नाही, साहजिकच हे आहे की जे लोक धार्मिकतेच्या नावाखाली, म्हणजे कसं आहे की हा एक असा प्रकार आहे की धर्माच्या नावाखाली जर तुम्ही चालले तर तुमचा धंदा जोरात चालतो आणि धार्मिकतेच्या नावाखाली लोक भावनिक होतात, तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करत नाहीत. म्हणून मी काय करतो, देवाच्या नावाखाली 4-5 भंडारे घालत, 4-5 भंडारे घातल्यानंतर जनसामान्यात माझी वेगळी एक भावना निर्माण होते, माझ्याबद्दल एक प्रतिष्ठा निर्माण होते. आणि नंतर माझी प्रतिमा निर्माण झाल्यावर माझे जे व्यवसाय आहेत, म्हणजे तुम्ही अनेक लोक बघा त्यांचे जे व्यवसाय आहेत ते कार्य करतायत, अन्नदान धर्माचं कार्य दाखवत आहेत, परंतु त्यांच्या मागचं त्यांचे कार्य बघा, भूमाफिया, जमिनी लुटणं, अनेक देवस्थानाच्या जमिनी ह्यांनी हाणल्या. हो, तसं नाही. आता काल परवा म्हणले ते लातूरमध्ये 1 सप्ताह झाल्याची एक बातमी मध्यंतरी झळकली होती. 5-5.5 कोटी गोळा केले म्हणले, ते अर्धे 2-2.5 कोटी घेऊन महाराज पळाला लागले आणि पळाला तर पळाला, पुन्हा 1,40,00,000चं घर विकत घेतलं म्हणे त्याच 15 दिवसामध्ये. तेच म्हणलंय की वारकरी संप्रदायामध्ये हे जे लोक आहेत ना, हे आध्यात्मिक वगैरे, यांना वारकरी संप्रदायाचं काही यांना ज्ञान नाही, जे शिरलेले आहेत. यांचा मुळात आता तिथं तो जो झालेला जो प्रकार आहे, पैसे गोळा केले लोकांनी, जे पैसे दिले त्यांना त्या सप्त्याच्या निमित्ताने दिलेले पैसे आहेत. आता सप्त्याचं नियोजन ज्या कमिटीकडे असते, त्या कमिटीने त्या पैशाचा उपयोग कसा केलाय याचं नियोजन जे असतं, त्याचं रजिस्टर, त्याचं जे हिशोब ठेवणं, ते त्यांचं काम असतंय. तर त्यांनी ते आता 5-5 कोटी रुपये जर सप्त्याला जात असतील, मी माझ्या मंदिरामध्ये सप्ताह घेतो, तर माझा सप्ताच कमीत कमी मी चांगले महाराज वगैरे आणतो, वारकरी संप्रदाय राबवतो, माझा सप्ताह 1,00,000-1.5 लाखाच्या वर जात नाही, 2 लाखाच्या वर. असं कसं? त्यांनी काय केलं? हेलिकॉप्टरने पादुका आणल्या, संत तुकारामांच्या मूळ पादुका आणल्या म्हणले, ज्ञानेश्वरांच्या आणल्या म्हणले, ते विमानातनं फुलं उधळली. मग आता एवढं वैभव दाखवल्याशिवाय म्हणजे कुठेतरी लोक आकर्षित कशी होतील? बाजार कसा मांडला जाईल त्याशिवाय? आणि तुम्ही 1,00,000-1.25 लाखामध्ये कसं करू शकता? म्हणजे तुमचे महाराज पैसे घेत नाहीत का कीर्तनाला? नाही, बाजार म्हणायचं म्हणजे तसं नाही. कीर्तनात मध्ये महाराज लोकांनी, आता तुम्ही पैसे घेणारे महाराज जे आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये जे आहेत, ते वारकरी संप्रदायाचे हितचिंतक म्हणताच येत नाहीत. कारण तुम्ही पैसे घेऊन जर तुमची वारकरी परंपरा जर सांगत असताल, कीर्तन वगैरे करत असताल, तर तुम्ही पैसे किती घ्यायला पाहिजेत? आता समजा मला पुण्याचे महाराज इथं आणायचे, तर पुण्याच्या महाराजाचं येण्या जाण्याचं भाडं आणि त्यांना जे मला मानधन द्यायचे सोखुश, तेवढं जर मानधन जे माणूस जो घेतो तो वारकरी, पण जो ठरून आणलेला तो वारकरी कसा? तो व्यावसायिक. सुपारी म्हणायची की थोडक्यात व्यावसायिक. म्हणजे देवधर्म हा प्रकार आता जास्तीचा, म्हणजे ज्यांनी म्हणजे कार्यक्रम आयोजित करायचे त्यांच्यासाठी तो देवधर्म राहिलेलाच नाही, फक्त केवळ भक्तांसाठी राहिलेला आहे, असं आहे का? मुळात देव आणि धर्म हे भक्तावरच टिकून आहे. हे कोण्या महाराजावर किंवा कोणी जर भक्तच गेला नाही तर ते धर्म बी आणि त्या आस्थेचं स्थळ सुद्धा राहत नाही. हे मोठे मोठे संस्थानिक, तुम्ही मला सांगा ना, त्यांच्याकडे करोडोच्या गाड्या, करोडोचे ते गळ्यामध्ये ते सोन्याचे साखळदंड, ते एवढे मोठे, हे म्हणजे हे संतांच्या किंवा त्या धर्माच्या व्याख्येत कुठेतरी बसतात असं वाटतं का तुम्हाला? नाही, एक तर जे वारकरी संप्रदाय जे साधू संत असतात त्यांना अंगठ्या वगैरे, लॉकेट वगैरे, बंदूक वगैरे ह्या ज्या गोष्टी, हे घोडे वगैरे, हे काही त्यांचं साधनच नाही. मुळात आता हे जे घोडे, बंदुका
अंगठ्या वगैरे हा सगळा दिखाऊपणाचा बाजार आहे. परंतु आता सध्या तेच चालू आहे. खरा वारकरी तुम्हीही लोक जे आपण म्हणतोय खरा वारकरी तुम्ही कधी आणणार नाही. तुम्हालाही दिखाऊपणाचाच खेळ लागतो. बरोबर आहे ना. तुम्हालाही तुमचाही व्यवसायच असतोय. तुम्हाला जर एखादा महाराज बोलवायचा आहे म्हणजे तुम्ही काही तुमच्या मनातली आस्था किंवा धार्मिकता किंवा धार्मिक कार्य म्हणून आणत नाही. त्यामागे तुमचा उद्देश, तुमचाही आणणाराचा बी उद्देश हा एकतर त्याची प्रतिष्ठा करण्यासाठी किंवा त्याचं नाव करण्यासाठी आणलेलं असते. मग अशा ठिकाणी महाराज जे येणार ते तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय मिळणार. जसं आता तुम्हाला अनुभव आहे प्रशासनामध्ये की तो गुत्तेदार म्हणजे प्रशासन देणारा, टेंडर काढणारा, ते देणारा आणि राजकीय नेता यांची एक साखळी बनलेली असते आणि मग ते पुरण बनतं. तसं कुठंतरी हे राजकीय पक्षांचं अध्यात्माचं सेंटर आणि हे मठाधिपती किंवा संस्थानिक जे बसले यांचं कुठंतरी राजकीय कसं साठवलोट कसं असतं आणि हे कशा पद्धतीने समाजाला लुटतात. नाही, आता लुटणं म्हणता येणार नाही, कारण अज्ञानाचा फायदा घेतात. अज्ञानाचा फायदा बी म्हणता येणार नाही. कारण आता काय आहे की आस्थेचे स्थळ आता जर टिकवायचे असेल तर आता तुमच्या सेवेला आणि तुमच्या धार्मिकतेला महत्त्व राहिलेलं नाही. तुम्हाला कार्य करताना हजारो संकट येतात. आता कार्य करणं एवढं सोपं नाही. कार्य करायला हजारो संकट तुम्हाला येतात आणि त्या हजारो जे संकट येतात ते संकट राजकीय असतात. आणि जेव्हा एखाद्या संस्थांवर एखाद्या ह्याच्यावर राजकीय संकट येतं, कारण राजकीय संकटच राजकीयानेच उभा केलेले ते संकट असतात. मग ते संकट मी हे कार्य करून ते संकट अशी झुंज देऊ शकत नाही. म्हणून काही तुम्हाला प्रमाणात मठाधिपती संस्थानवाले हे राजकीयाशी जुळलेले दिसतील. आणि त्यामागेही काही प्रमाणात हे जे प्रकार चालू आहेत ते महाराज जर त्यांचं आध्यात्मिक करायला लागले आणि ते जर आध्यात्मिकवर बोलायला लागले आणि ते जर त्याच्यात राजकीय फायदा नसेल झाला तर त्या माणसाच्या विरुद्ध माणूस उभा केला जातो आणि तो राजकीयच असतो. म्हणजे म्हणजे संस्थानिकाला सुद्धा राजकारण्यांपासून धोका उत्पन्न होतो. संस्थानाला नाही, पूर्ण जेवढे धार्मिक स्थळ आहेत, संस्थान चालक आहेत, संस्थानचे मठाधिपती यांच्यावर संकट आहेच ना राजकीय. गावात एक माणूस तुमच्या विरुद्ध लागलेच उभाच असतो आणि प्रत्येक संस्थानाला सध्या वादग्रस्त एक माणूस उभाच आहे ना. आता कसं आहे की उदाहरणार्थ एक उदाहरण समजा मी दिलं मला की शितोडचं लक्ष्मी महालक्ष्मीचं मंदिर आहे. कोल्हापूरचं एक अर्धपीठ मानलं जातं ते. आज तिथं कुत्रं जात नाही, अडचणीत आहे. पण उद्या त्या जागेला महत्व आलं आणि ते शहर वाढलं आणि त्या जागेला महत्व आलं तर तुम्हाला तिथं लाखो लोक दिसतील. ते कसे दिसतील? त्या जागेच्या महत्व वाढल्यामुळं तुम्हाला तिथं लोक दिसतील. आज खंडेश्वरीला तुम्हाला हजारो लाखो भाविक भक्त दिसतात जाताना. मग शितोडच्या महालक्ष्मीला का दिसत नाही? ते तर कोल्हापूरचं अर्धपीठ मानलं जातं. आपल्याकडे असे बरेच ऐतिहासिक देवस्थान आहेत. जोपर्यंत त्याचं महत्व वाढत नाही, जोपर्यंत त्याच्या जागेला महत्व येत नाही, तोपर्यंत तिथं कोणी जात नाही. पण मग आता ह्याच्यासाठी नेमकं आता हे अध्यात्माचं मूळ स्वरूप टिकून राहावं किंवा एक आध्यात्मिकता शिल्लक राहावी यासाठी नेमकं काय करावं लागेल? एक शेवटचा संदेश मला एक सांगा की नेमकं काय करायला पाहिजे बरं, आणि लोकांसाठी सुद्धा एक कसं काय त्यांच्या लक्षात यावं की त्यांनी कसं त्यांचं आध्यात्मिक वर्तन राहिलं पाहिजे? काय सल्ला काय द्यायला आपण, काय सांगाल? पहिली गोष्ट तर आपल्याला देवधर्म जर टिकवायचा असेल तर या देवधर्माला तुम्हाला राजकारण विरहित ठेवावं लागेल. आणि राजकारण विरहित जर तुम्ही ठेवलं तर देवाचा देव पण जाग्यावर राहील आणि धर्माची जी लोकांची आस्था आहे ती कायम राहील. आणि तुम्ही जर त्याचं राजकारण करत राहिले तर त्याचं संकट वाढत जाईल. आता हे कसं वाढतंय की प्रत्येक माणूस देवधर्मावर राजकारण येतो, देवधर्मावर राजकारण चालू आहे.
प्रत्येक ठिकाणी आता जो महाराज बसतो किंवा जो ट्रस्टी बसतो तो राजकारणाशी निगडीत असतो. आता जर ट्रस्टी आणि महाराजच जर राजकारणाशी निगडीत जर राहायला लागले तर शेवटी त्याचं धर्माचं आणि आस्थेचं काय होणार आहे? राजकारणच होणार आहे. म्हणजे आता तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली की अध्यात्म आणि राजकारण या दोघांचं म्हणजे जे काही सख्य आता सध्या चालू आहे ती युती तुटली पाहिजे, हा तुमचा सरळ सरळ तुम्ही सांगताय. ती युती सध्याला तुटेल की नाही याची खात्री देता येणार नाही, कारण एक एक मंदिर आज गिळंकृत केली जात आहेत. तर ही अध्यात्माची आणि राजकारणाची साखळी तुटेल असं वाटत नाही. तरी अपेक्षा करूया की भविष्यामध्ये ती जर धर्म आणि देव जर खऱ्या अर्थानं त्याला मूळ स्वरूपामध्ये ठेवायचं असेल तर ती तुटली पाहिजे, तुटायलाच हवी. आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद.